लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. हिराई रुग्णालय प्रकरणामध्ये डॉक्टरांवर अन्याय झाल्याची भावना, निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी. हिराई रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या प्रसूती प्रकरणात डॉक्टर किशोर डांगे आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांवर झालेल्या कारवाईबाबत शहरातील वैद्यकीय क्षेत्रासह अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून डॉक्टरांना न्याय देण्याची मागणी पुढे येते आहे. मालेगाव डॉक्टर्स मेडिकल असोसिएशनने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की संबंधित मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिची सुरक्षित प्रसूती करणे ही वैद्यकीय गरज होती. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी केलेले उपचार हे त्यांच्या कर्तव्याचा भाग असून रुग्णाचा जीव वाचवणे हेच प्रत्येक डॉक्टरचे प्रथम कर्तव्य असते. नागरिकांच्या मते प्रसूतीनंतर नवजात बालकाला ऑक्सिजन आणि विशेष वैद्यकीय उपचारांची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे त्याला बालरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मालेगाव येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र या वैद्यकीय प्रक्रियेचा विपर्यास करून आई आणि बाळाला जाणीवपूर्वक वेगळे ठेवण्यात आले किंवा बाळ विक्रीचा हेतू होता अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या असा आरोप करण्यात आला आहे. आणि डॉक्टर किशोर डांगे हे संबंधित कालावधीत मालेगावमध्ये नसून बाहेरगावी होते. त्यांच्या प्रवासासंदर्भातील कागदपत्रे आणि इतर पुरावे उपलब्ध आहेत. नागरिकांनीही डॉक्टरांच्या समर्थनार्थ भूमिका घेताना सांगितलं आहे की संबंधित डॉक्टरांनी आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडलेल्या आहेत. काही अप्रमाणित माहिती किंवा अफवांच्या आधारे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील मूळ प्रश्न म्हणजे अल्पवयीन मुलगी गर्भवती कशी झाली आणि त्यामागे जबाबदार कोण आहे याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. तपासाचा केंद्रबिंदू मूळ गुन्हेगारांचा शोध घेणे असावा अशी मागणीही करण्यात आलेली आहे. डॉक्टर्स मेडिकल असोसिएशनने निवेदनात नमूद केलं आहे की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवणे योग्य नाही. आरोप, अफवा आणि सामाजिक दबाव याऐवजी पुरावे आणि वस्तुस्थितीच्या आधारे निर्णय व्हावा. अन्यथा वैद्यकीय क्षेत्रात भीतीचं वातावरण निर्माण होऊन भविष्यात गंभीर रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टर संकोच करू शकतात अशी चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज पोलिसांकडनं जो PC मागण्याचं जे होतं ते पोलिसांना त्या जे जप्त मोबाईल आहे त्याचा CDR वगैरे त्याच्यातले नंबर्स वगैरे कोणाला कॉल केले या संदर्भात तपास करणं गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी पोलीस कस्टडी मागितलेली होती. या गुन्ह्यामध्ये जेवढे डॉक्टर्स अरेस्ट झालेले ह्या डॉक्टरांचा आणि इतर जे कलमांखाली गुन्हा दाखल झाले त्याच्या ह्या डॉक्टरांचा काही एक संबंध नाही आहे. डॉक्टरांकडनं जे काही निग्लिजन्सी झालेली होती त्या निग्लिजन्सीच्या संदर्भात अशा गुन्ह्यामध्ये बाकीच्या ज्या कलम आहेत त्याच्याखाली काही डॉक्टरांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा होत नाही आहे. बाकी फक्त त्यांना आता जे CDR डॉक्टरांचे जे तपासायचे तेवढ्या एका कारणासाठी फक्त PC दिलेली. बाकी इतर काही हे नाही केलं कोर्टाने एवढंच सांगितलं की त्यांचे मोबाईल जे आहेत त्यांचे CDR तपासू द्या एवढ्या कारणासाठी फक्त PC दिली. माझं नाव नंदा भास्कर मस्के. मला असं म्हणावंसं वाटतंय की डॉक्टरांनी काही चुकीचं काम केलेलं नाही आणि ज्या वेळेस जी मुलगी डिलिव्हरीसाठी दवाखान्यात आलेली होती की डिलिव्हरीची मुलगी असल्यामुळं तिचा जीव धोक्यात होता आणि तिला वाचवणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि त्या मुलीला त्यांनी सुरक्षित जीवदान दिलेलं आहे, त्या बाळाला पण जीवदान दिलेलं आहे. आणि त्यांना जर काही चुकीचं काम करायचं राहिलं असतं तर ते बाळ त्यांनी एवढं सुरक्षित चांगल्या आणि संजीवनीसारख्या दवाखान्यात ठेवलं नसतं. तो बाळ पण सुरक्षित आहे आणि मुलगी पण सुरक्षित आहे ती डिलिव्हरीवाली. तर या गोष्टीमध्ये कुठंतरी कारस्थान दिसतंय आणि डॉक्टरांवर कुठलं तरी काही खोटे आरोप लावून आणि त्यांना बदनाम करण्यात येतंय आणि असं बदनाम त्यांना करू नये. आणि जे काही गोष्ट आहे तर पोलीस डिपार्टमेंट सतर्क आहे, ते चौकशी करत आहे.
तर पुढील हे जे काही बदनाम करण्याचं काम चालू आहे की बाळ विकलं किंवा त्या मुलीची डिलेव्हरी चुकीच्या पद्धतीने केली, पण ते त्यांना माहीतच नव्हतं. पहिली बात म्हणजे की ती मुलगी लग्न करून बाळाला जन्म देते का कुठलं काही तिचं चुकीचं काम आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट एकच होता की ती मुलगी या अशा वाईट परिस्थितीमध्ये तिथं जेव्हा आणणाऱ्यांनी दवाखान्यात आणलं तर तिला एक जीवाचे 2 जीव करणं गरजेचं होतं डॉक्टरांना. बाळाला ऑक्सिजन आणि काही विशेष उपचारांची गरज होती का? हो, गरज होती. तर ती त्यांनी ते दुसऱ्या दवाखान्यात ठेवून सनी ती पण पूर्ण केलेली आहे आणि बाळ आता सुरक्षित आहे. डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये नव्हतेच, ते केरळला होते. तर त्यांचा जो तिकडचा प्रवास आहे किंवा तिकडचे जे त्यांचे काही कामाकाजाचे जे कागदपत्र असतील ते पण त्यांचे पुरावे योग्य आहेत. अतिशय त्या मुलीचा आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी एक माणुसकी दाखवलेली आहे, म्हणून असं तिने काही चुकीचं काम केलेलं नाही. आणि त्यांच्याकडे इमर्जन्सी मध्ये एक डिलिव्हरी आलेली आहे. त्यांनी जस्ट कळालं आणि थोडंसं पाठ बाहेर आलेलं, इमर्जन्सी डिलिव्हरी करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आणि त्या दरम्यान ती डिलिव्हरी झाल्यानंतर ते बाळ संजीवनी हॉस्पिटलला शिफ्ट. ह्या दरम्यान ती मुलीची जी वय आहे ते नंतर निष्पंच झालं, ती लहान आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे काय पोलिसांना वगैरे जे आहे त्यांच्या त्रुटी करण्यासाठी त्यांना विलंब झाला. ते झालं की मी आज साहेबांना सांगितलं की याच्यामध्ये आमच्याकडनं जे काही घडलेलं आहे, मुलीवर जे काही अत्याचार झालेला आहे, पोस्को ऍक्ट जो झालेला आहे ते काही डॉक्टरांनी किंवा कोणी केलेलं नाहीये. त्यांना जो केलेला आहे तो आरोपी वेगळा आहे. त्यावेळेस डॉक्टर केलेले नव्हते, त्यांची मुलगीनी फक्त असिस्ट होती. त्यावेळेस ती रेडिओलॉजिस्ट तिचा तर काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये, असं आपण साहेबांवर पण सांगतो. त्याचा बाब असा आहे की ती मुलगी लहान आहे, तिच्यावर अत्याचार झालेला आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन हॉस्पिटलनी काही कळवलं नाही किंवा काही माहिती दिली नाही. याचे कलमानुसार काही गोष्टी ज्या आहेत रिमांडमध्ये पुरेसा रिमांड मिळालेला आहे, त्याच्यामुळे आता पुढचा रिमांड त्यांना गरज नाहीये. पुढचा तपास उलट त्या दिशेने झाला पाहिजे की बाबा जिथं त्या मुलीवर काही त्रास आहे डॉक्टरांचा रोल होता तेवढा पूर्ण डिलिव्हरी केली, तिचा जीव वाचवला तेवढा. डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं नाही की त्यांच्याकडे चूक घडली आणि बाळ सलामत आहे, मुलगीही वाचलेली आहे. आरोग्य आईचे आरोग्य पण व्यवस्थित आहे, पोलिसांच्या कस्टडीत आहे. जे काय पुढचे व्यवहार वगैरे आहेत ते दुसरे माणसं आहेत. डॉक्टरांनी जसं अॅनेस्थेटिक असो किशोरी तर त्या हॉस्पिटलचे मालक सुद्धा नाही, त्याचे वडील आहेत. पण आता ते नसताना बाबा काय अडचणी थांबते, हे तिचा रोल होता त्याच्यात. त्यामुळे तिने गायनोलॉजिस्टला बोलवलं, गायनोलॉजिस्ट असं काही कोणते खोटे डॉक्टर आहेत, खोटं हॉस्पिटल असं काही झालेलं नाही. दोघंही आई आणि मुलीला वाचवलं आहे, परंतु त्यांच्याकडनं एक चूक घडली, पोलिसांना त्यांनी कळवलं नाही आणि काही गोष्टी तिथं अचानक घडल्या ज्या अजून यायच्या आहेत तपासामध्ये. काही वाद झाले तिकडे, त्या वादाच्या घाबरल्यामुळे काही रेकॉर्ड्स त्यांनी त्याच्यानंतर मुलीचं डिस्क्लोज होऊनही पब्लिकली उद्या रेकॉर्ड जाईल, व्हिडिओ रेकॉर्ड जाईल किंवा तिचं काही नाव जाईल कुठे व्हायरल म्हणून काही एव्हिडन्स आम्ही स्वतःच ते केलेले, परंतु ते आता कोर्टात पुढे असे मांडले गेले की आम्ही जाणून बुजून ते लपवलं. असा काही उद्देश नव्हता. उलट ज्या उद्देशाने कोर्ट कायदा कानून वापरतो ह्या मुलींचं नाव निष्पन्न झालं नाही पाहिजे. आज त्या मुलीची आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा काय ते काही लोक आले होते आमच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड विचारपूस करायला, ते रेकॉर्ड त्यांच्या हातात लागले असते, तो व्हायरल झाली असती. ह्या अनुषंगाने आपण काही रेकॉर्ड हे केले, मिटवले. त्या मुलीचे परंतु आता त्याच्यामध्ये ठीक आहे, आम्ही ते सुद्धा मान्य केलं. त्यानुसार त्याचे कलमांचे पाहिले त्यांची गांभीर्य आमच्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे रिपोर्ट न करणे पोलिसांना, त्या मुलीची एज व्हेरीफाय न करता आम्ही काही गोष्टी केल्या, पण त्या आम्ही जीव वाचवण्यासाठी केलं. या गोष्टी बऱ्याच तपासामध्ये पुढे जाऊन येणार आहे. आज दोषी आहे नाही नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग,
सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.